नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा सागर कारंडे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. थँक्यू. खूप दिवसांनी पुन्हा एकदा गप्पा मारण्याची संधी मिळालेली आहे आणि निमित्त फारच विशेष आहे. बिग बॉस 6वं सीझन सुरू आहे आणि म्हणजे सुरुवातीला जेव्हा सागरला आतमध्ये सगळ्यांनी पाहिलं होतं एकतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का होता. म्हणजे इतका बिझी आर्टिस्ट बिग बॉस सारख्या शोमध्ये पूर्णपणे तिकडे आता बंदिस्त राहणार आहे. आणि मग आम्हाला जसं इतर शोजमधून तुला आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस असं बघायला मिळत होतं, आता सागरला आपल्याला पूर्ण वेळ कंटिन्युअसली रोज 1 तास बघायला मिळणार आहे. हा आनंद सुद्धा होता. परंतु आज तू बाहेर आल्यानंतर अनेक प्रेक्षक नाराज आहेत तुझ्या या एविक्शनमुळे त्यांना थोडासा धक्काही बसलेला आहे की नाही अजून टिकला असता, कदाचित विनरही झाला असता, असंही तुझे प्रेक्षक म्हणतात. सो नाराज झालेल्या प्रेक्षकांना तुझं काय सांगणं? एवढं सांगेन. पहिली गोष्ट खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. तुम्ही अजिबात असा विचार करू नका की मी बाहेर आलो, मला बाहेर काढलं. तुम्ही नाराज होऊ नका, कारण फक्त 15 दिवस राहिले होते. पण मी त्या 15 दिवसांचा विचार न करता जे 85 दिवस तुम्ही मला आतमध्ये ठेवलं त्याचा विचार करा. आणि 85 दिवस तुमच्यामुळे मी आतमध्ये राहू शकलो. मला स्वतःला प्रेझेंट करता आलं. प्रेझेंट करायला जास्तीत जास्त वेळ मिळाला मला. 85 दिवस मिळाले मला. त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक पण आहे आणि मनापासून मी धन्यवाद देतो तुमच्या सगळ्यांना. प्लीज असा विचार करू नका की कोण ना कोणतरी बाहेर येणारच होतं. मी पण जेव्हा तू बाहेर येत होतास तेव्हा जो रडण्याचा आकांड तांडव तिकडे झाला होता अक्षरशः. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती जरा सरप्राइझिंग गोष्टी वाटत होत्या. सो ते कसं तू टॅकल करत होतास किंवा काय फिलिंग करत होतास? अरे ऑफकोर्स कोणालाही वाईट वाटेल बाहेर येताना. पण ती एक पोचपावती आहे ना तुमची की तुम्ही बाहेर येत आहे आणि तिकडच्या सदस्यांना तो धक्का आहे, त्यांना रडू आलं. हे माझ्यासाठी फारच चांगली गोष्ट आहे की माझ्याबद्दलचं प्रेम त्यांच्या अश्रूंमध्ये दिसलं मला. आणि म्हणजे तुझा प्रवास एकंदरीत पाहिल्यानंतर असं अनेक लोक बोलतात किंवा घरातले सुद्धा असं म्हणत होते की सागरचं असं कुणाशीच इतकं असं घट्ट नातं नव्हतं किंवा एकदम घट्ट मैत्री नव्हती किंवा ते घरातलं नातं बाहेर सुद्धा जाऊन टिकेल अशा पद्धतीचे कोणासोबतच कनेक्शन नव्हतं. असं नव्हतं का की होतं का? काय म्हणजे साधारण? नाही, उलट मी तर म्हणतो की तिथे एकमेकांबरोबरचं वैर होतंच. काटाटोळी एकमेकांना हेट करत होते. पण मीच एकमेव माणूस असा होतो ज्याचं सगळ्यांबरोबरच चांगलं होतं आणि सगळ्यांचं माझ्याबरोबर चांगलं होतं. हेटरेट नव्हताच माझ्यासाठी. प्रत्येकाबरोबर नातं निर्माण होतं रे. किती तुम्ही प्रयत्न केला की मी फक्त गेमवर फोकस करेन, मला फक्त गेम दिसतो. पण नाही, तुम्ही 24 तास त्यांच्यासोबत असता. तुम्हाला एखादा माणूस आवडत नाही हे इथपर्यंत होऊ शकतं. पण तुम्ही हेट कराल एखाद्याला असं नाही होऊ शकत. सातत्याने नाही होऊ शकत. तुमचं काही ना काहीतरी त्याच्यातली काहीतरी एक क्वालिटी का होईना पण तुम्हाला ती आवडतेच डेफिनेटली. पण आम्हाला जेवढं सागर माहिती आहे तो खूप प्रॅक्टिकल आहे या सगळ्या बाबतीत, हे आम्हाला माहिती आहे. हो, मी प्रॅक्टिकल माणूस पण तुटला. तो पण तुटला तिकडे. ते बिग बॉस लोकांना 1 तासाचा एपिसोड बघण्यात मजा येत असेल, पण तिकडे 24 तासातला 1 तास तुम्हाला बघायला मिळतो फक्त. 24 तास असता आम्ही त्या घरात कसे राहिलो. काय म्हणजे शारीरिक त्रास तर नाही झाला आम्हाला, पण मानसिकदृष्ट्या तुटलो. प्रत्येक वेळी तुटत होतो मानसिकदृष्ट्या. स्वतःला पुन्हा जोडत होतो, पुन्हा तुटत होतो. यार तुटतंच, कोणीही तुटेल तिकडे. तो अनुभव फार वेळ. म्हणून मी येता म्हटलेलं, पण कोणाला संधी मिळाली जर बिग बॉसमध्ये जायची तर चुकवू नका. तो एक वेगळा अविस्मरणीय अनुभव आहे, तो घ्या. क्या बात आहे. मला वाटतं तो तुटण्याचा जो इमोशनली ब्रेकडाऊन होण्याचा जो विषय तू काढलास, सर्वात जर जास्त तू ब्रेकडाऊन झाला असेल इमोशनली तर ते जेव्हा तुझे कुटुंब त्या घरात आलं होतं. हो रे. आणि तुला बिग बॉसने एक सरप्राईजच दिलं होतं. ते स्टोर रूम मध्ये आले होते. पण ना त्याचा एक वेगळा पडसाद, म्हणजे माहिती नाही मला लोक असे का घेतात, पण माझ्या नजरेत काही कॉमेंट्स आले की
सागरने असं कोण रिॲक्ट करतं आपल्या कुटुंबाला बघितल्यानंतर? अशा पद्धतीचे रिॲक्शन्स दिलेले आहेत बाहेर प्रत्येकाला. काय म्हणजे असं म्हणजे का? मला प्रत्येकाची रिॲक्ट होण्याची पद्धतच वेगळी आहे ना रे. मी असं नाही सांगू शकत की ह्या सिच्युएशनला एवढंच रिॲक्ट व्हायचं असतं. एक पॅरामीटर नाही आहे त्याचं काही. ऍक्टरला तर नसावंच नाही. आपण 1 लिटर दूध मागतो तसं नाही आहे ते. 1 लिटर म्हणलं की 1 लिटरच देतो दुकानदार तुम्हाला, 1 लिटरच देणार. पण इथे भावनेला पॅरामीटर नाही, ते मोजमाप नाही आहे. त्या भावना आहेत ते कमी जास्त प्रमाणात बाहेर येतात तुमच्या कुठल्या वेळी, कुठल्या पद्धतीने ते त्या बाहेर येतील हे कोणीच सांगू शकत नाही. किंवा त्याचं मापदंड नाही आहे की एवढंच व्हायचं रिॲक्ट, एवढंच व्हायचं ह्या सिच्युएशनला, एवढंच व्हायचं असतं रिॲक्ट. आनंद झाला तर एवढं व्हायचं रिॲक्ट, दुःख झालं तर एवढं व्हायचं रिॲक्ट, आणि तुम्ही मजा करत असाल तर एवढं व्हायचं रिॲक्ट. असं काहीच नाही ना. ठरवलं, कोणी ठरवलं की हे लाऊड आहे किंवा हे ओव्हर आहे किंवा हे नाहीच आहे? कोण ठरवलं? माझी फॅमिली माझ्या समोर 3 महिन्यानंतर बघतोय मी माझ्या फॅमिलीला. जे अचानक आलं ते आलं, त्याला मी नाही थांबवू शकत, त्या भावनेला नाही थांबवू शकत. वाटलं असेल लोकांना तो त्याला मी काहीच करू शकत नाही. मी असं पण नाही म्हणू शकत की तुम्हाला जे वाटते ते चुकीचं आहे. वाटू शकतं, तो त्यांचा प्रश्न आहे. मला माझ्या भावना त्या पद्धतीने बाहेर आल्या, तो माझा प्रश्न आहे. निश्चितच. तुझा एकंदरीत प्रवास बघितला ना बिग बॉसचा, तर 50-50 असं जगलेला असतो. म्हणजे अर्धा काळ तू की काटा या ग्रुपसोबत होता, एक तुमचं अलायन्स होतं, आणि त्याच्यानंतर मग तू टोळी या ग्रुप. नाही, मी काटामध्ये कधीच नव्हतो. तुमचं एक अलायन्स होतं सुरुवातीला, त्याच्यामधून काटा बरोबर. काटाच्या आधी एक जे अलायन्स होतं, काटाच्या आधी आमचा स्वतःचा एक ग्रुप होता की बाल्कनी. येस, बाल्कनी ग्रुप. सो तो एक अलायन्स तुमचा होता. आणि मग नंतर टोळीचा एक अलायन्स. म्हणजे राजकारणामध्ये 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष इथे अशा पद्धतीने. हो. कारण त्याला कारण बाल्कनीचे मेंबर पटापट कमी झाले. आम्ही 5 जण होतो, त्यातले 3 तर पटकन गेले. मग पक्ष बदलला आपण? पक्ष नाही बदलला. मी आणि प्राजक्त, आम्ही दोघेच उरलो होतो. हो. तर दोघे एकमेकांना किती पुरून उरणार? तर ऑफकोर्स आम्हाला गरज होती काही माणसांची जे आपल्या बाजूने उभे राहतील. मग ते टास्क असो किंवा नॉमिनेशन असो किंवा काही कुठल्याही घरातली कुठलीही गोष्ट असेल, तर आपल्यासोबत काही माणसं हवी आहेत, लागणार. तुम्हाला बहुमताने जिंकायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला माणसं लागणार तुम्हाला, म्हणून ते अलायन्स होते. मग टोळीच का निवडली? टोळीमध्ये मी अचानकपणे, मलाच कळलं नाही की मी कधी इन झालो. मी असं काही ठरवून नाही की बाबा आता काटा आहे, टोळी आहे, तर टोळीमध्ये जाऊया, असं ठरवून नाही झालं. ते माझ्यासाठी ठिकठिकाणी आणि वेळोवेळी मला साथ दिली त्यांनी. माझ्या कॅप्टन्सी असेल माझी, किंवा मला कॅप्टन्सीसाठीचा टास्क असेल तो जिंकवून दिला मला त्यांनी. तर एक नकळतपणे त्यांनी मला मदतच केली होती, आणि ती परतफेड मी त्यांच्या वेळी करत होतो. म्हणजे जेव्हा अनुश्री कॅप्टन झाली किंवा रोशन होता कॅप्टन्सीच्या उमेदवारीत, तर त्यावेळी मी त्यांच्यासोबत उभा राहिलो. आणि मग असं झालं की मग मी त्यांच्याबरोबरच खेळायला लागलो. मलाच कळलं नाही की मी टोळीचं कधी झालो. तेव्हा सागर इतका हजरजबाबीपणा आहे त्याच्यामध्ये, हे सगळ्यांना माहितीच आहे. कॉमेडीच्या बाबतीत असू दे, अभिनयाच्या बाबतीत असू दे, किंवा रँडमली बोलण्याच्या बाबतीत सुद्धा असू दे, ते बिग बॉसमध्ये दिसलं सुद्धा. बिग बॉस शो असा आहे, त्याचा फॉर्मॅट जो आहे तो अनुभव करून आलेला आहेस. साधारण आपण बाहेर जेव्हा अभिनय करत असतो किंवा एखाद्या पर्टिक्युलरली प्रसंगामध्ये आपण काम करत असतो, स्किटमध्ये काम करत असतो, तेव्हाचा हजरजबाबीपणा हा एक उत्स्फूर्त किंवा सहजस्फूर्तपणे करणं अपेक्षित असतं, आणि ते येऊन जातं, इम्प्रोवाईज होऊन जातं. तेवढा स्कोप आपल्या ॲक्टरला असतो. परंतु जेव्हा बिग बॉससारख्या शो फॉर्मॅटमध्ये आपण काम करत असतो आणि आपल्यातलं मग एक हजरजबाबीपणा आहे, त्याला आपल्याला किती कंट्रोल केलं पाहिजे आणि किती उफाळून आणलं पाहिजे, हे त्याला सुद्धा काहीतरी पॅरामीटर असू शकतं. असं हे कसं सांभाळून घेतलेस? हो, कारण हजरजबाबीपणा नको तिकडे बाहेर नाही आला पाहिजे. की समोरचा बोलला आणि आपण पटकन काहीतरी बोलून गेलो, तर ते आपल्या डोक्यात नेहमी राहायला हवं की आपण कोणाला बोलतोय, आपण काय बोलतोय. काही अपशब्द तर निघत नाही आहे ना. समोरच्या पर्सनल गोष्टी तर आपण बोलत नाही आहे ना, की जेणेकरून त्याला खूप हर्ट होईल. मग मी पर्सनल म्हणजे अगदीच पर्सनल म्हणतोय. गेम पुरती त्या घरातल्याच गोष्टी आहेत ना. मी जे बोलतोय, आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण स्वतः ऐकणं फार गरजेचं आहे. तर त्या गोष्टी कंट्रोल कराव्या लागत होत्या त्यावेळी. पण
हजरजबाबीपणाचा फायदा पण झाला मला, निश्चितच भयंकर फायदा झाला. निश्चितच. जिथे मध्ये भांडण असेल हो. किंवा विनोद असेल, हो. दोन्ही ठिकाणी मला विनोदाचा पण फायदा झाला, भांडणात पण. निश्चितच हा, म्हणजे टोमणे, विनोदाचे टोमणे कसे मारायचे हे मला चांगलं माहिती आहे आणि त्याचा उपयोग मी पूर्णपणे केला. म्हणजे ह्याचा आणखीन एक भाग सुद्धा आहे, कारण सागरला हे माहिती आहे ना की एडिटर काय एडिट करेल. होय मनात एडिट व्हायचं पण आहे. ओके हे दाखवतील, ओके डन. हो, तो एक प्लस पॉईंट होता माझ्याकडे, मला माहिती आहे काय दाखवतील. आणि ते सगळे जे प्रोमोज आहेत, ते जे सगळे ग्लिम्सेस आहेत ना, ते इतके व्हायरल झाले आहेत सोशल मीडियावरती. तुझे टोमणे, तुझं कॉमेडीचा अंग, राखी सोबतचे तुझे सगळे नोकझोक असेल किंवा इतर जे सगळे सदस्य आहेत त्यांच्यासोबत, आणि तू भांडत असताना सुद्धा ते भांडण वाटायचं नाही. ते एक पद्धतीचं गिव्ह अँड टेक जे इतकं सुंदर वाटायचं. त्याच्यामुळे तू जेव्हा स्क्रीनवर यायचास आणि तुझ्यासोबत मग जे कोणी असायचे ते बघायलाही लोकांना आवडत होतं. इतकं ते प्युरिटी त्याच्यामध्ये दिसायची, कारण तुझं भांडण कधीच असं आता मी तुला बघतो अशा पद्धतीने हा आपण सॉर्ट आउट करूया. सो हा जो सागर तिकडे होता तो खऱ्या तसाच आहे. हो तसाच आहे. मी मित्रांशी भांडताना पण अशाच पद्धतीने भांडतो. मी घरी पण बायको बरोबर भांडताना मी तसाच भांडतो. भांडण ठरवून मला नाही, कसं करतात, म्हणजे ठरवून कसं करतात. हा ना, एखाद्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे तर तसंच बाहेर येणार जसे तुम्ही आहात. त्याच्यासाठी एक वेगळा अवसान घेऊन, कुठलं तरी स्टान्स घेऊन राजे महाराज असं कसं म्हणू शकता तुम्ही, असं एक नाही म्हणलं. आपण जसे आहोत तसंच बोलणार, आपला मुद्दा त्याच पद्धतीने मांडता येतो आपल्याला. त्यामुळे वेगळं काही करावं नाही. ठरवून भांडण करणारी लोक कोण होती? अरे यार नाही यार, नको प्लीज नाही तुझ्यासोबत सुद्धा केलेली आहेत लोकांनी. अरे नाही, राखी ठरवून भांडणं, हा मुद्दाम सगळं ठरवून स्क्रिप्टेड सगळं. पण राखीने जे काही रूप आणले होते तिकडे, अरे यार, कारण तुला सांगतो जेव्हा ती मेकअप करायची त्याच्यानंतर दुसरी फ्रेम आहे तुझी असायची की सागरची रिॲक्शन काय याच्यावरती. अरे हे काय आता नवीन यार. नाही ऑनेस्टली तू स्वतः सुद्धा एपिसोड जेव्हा बघशील तेव्हा तुझ्या मी नाही बघितलं, बघतो. सो तू बघ की जेव्हा राखी काहीतरी करते, एकतर राकेश आणि सागर ह्यांच्या रिएक्शन्स काय हो असेल, काय म्हणजे काय होत म्हणजे असतं ना की कालचा दिवस झाला, आजचा दिवस सुरू झालाय, अरे हे काय आज हे आहे, आज आज जुली आहे, एक भूत आहे आज, ओके ठीक आहे, ओके भूत बाई ठीक आहे. म्हणजे ते एक सरप्राईज असायचं ना की आज हे सहन करायचं दिवसभर आपण, चला अलर्ट राहता, तलवार विलवार काढून ठेवा, भांडणं होणार आहेत आता. तर ती मला मजा यायची पण राखीची यार. तिला रिसिव्ह, तिची मजा, म्हणजे त्या गोष्टीची मजा घेतली ना तर चार चार नाही रे. मग त्या क्षणाचा आनंद घेणं फार गरजेचं आहे. मी पुरेपूर राखीचा व्यवस्थेने आनंद घेत होतो. निश्चितच, आणि ते दिसतही होतं तुमच्यामधली जी नोकझोक आहे. म्हणजे रिसेंट एपिसोड आम्ही जो बघितला, तू तिला पल्लेदार नाटकातले वाक्य शिकवत होता, सो ती एक जी काही गंमत होती सगळी. आणि वारंवार बिग बॉसने तुला एक विशिष्ट पद्धतीचं फोकस सुद्धा दिलेलं आहे असं आम्हाला दिसतं की तुझ्या कलेचा वापर, तुझ्या विनोद शैलीचा वापर त्यांनी निश्चित करून घेतला. म्हणजे अगदी विकेंडच्या वारला तुला स्वगत करून देणं असेल, तुझं चिठ्ठी वाचणं असेल किंवा तुझं कॉमेडीचा अंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा बिग बॉसने पुरेपूर वापर करून मला तो किती फायद्याचा ठरला. हो ऑफकोर्स. म्हणजे एका अशा घरात चाललोय आपण जिथे गेम खेळायचा आहे, पण घरात तो प्लॅटफॉर्म मिळणं की म्हणजे माझी भूक भागवत होते असं म्हणेन बिग बॉस. माझी भूक, आपण बाहेर आल्यानंतरच मी काम करू शकतो ना, नाटकाचे प्रयोग, शूटिंग हे मी बाहेर आल्यानंतरच करू शकतो. ते मला आतमध्ये अवेलेबल करून दिलं, त्याबद्दल बिग बॉसचे आभार. म्हणजे प्राजक्ता गायक आहे, पण तिला प्रॅक्टिससाठी एक काय म्हणतो आपण तानपुरा तिला आठवड्यातून एकदा एका तासासाठी अवेलेबल करून द्यायचं. तिने सांगितलं सुद्धा होतं मला. तिला एका तासासाठी तिला प्रॅक्टिस करण्यासाठी श्वास आहे ना. एक्झॅक्टली तेच ना की तुम्ही ह्या गोष्टी मिस होऊ नयेत तुमच्याकडून, तुम्ही मिस करा अशी वेळ नाही आली. आणि रियाजही झालाच पाहिजे, अभिनयाचा सुद्धा रियाज आहे. हो तोही तू करत होता. हा रे, नाहीतर मेलो असतो मी जवळपास. म्हणजे बस झालं, मी कधीच बोललो.
असं कधी झालंय आपल्या कॉमेडीचा आपल्या आजूबाजूला जी सगळी लोक होती, कारण ना अनेकदा तुझा एक फ्लो असतो किंवा तू ज्या पद्धतीने रिॲक्ट करतो ती रिॲक्शन कदाचित अनेक लोकांनी अनेकदा वेगळ्या पद्धतीने घेतली गेली, जे तुला पोचवायचंही नव्हतं कदाचित. अनेकदा असं तुझ्या पर्सनली आयुष्यात सुद्धा बरेचदा झालेलं की तू काहीतरी विनोद करतो आणि लोकांनी घेतलं बाबा वेगळ्या पद्धतीने, त्याच्या पडसादही वेगळ्या पद्धतीने उमटलेले आहेत. घरात असं कधी झालंय का, आणि त्याच्यामुळे मग तुला तुझ्या मनात तेव्हा काय विचारायचं, अरे नाही यार असं नव्हतं. म्हणजे जसं तू आत्ताच उदाहरण दिलंस की फॅमिली बघितल्यानंतर एवढा रिॲक्ट का होतोय, तर तेच आहे की ती रिएक्शन माझी आहे, ती कोणा दुसऱ्याची रिएक्शन नाही. मी अशा पद्धतीने रिॲक्ट होतो. आता ते लोकांना चुकीचं वाटलं, पण आता मी काय करू शकतो त्याला, त्यांना वाटलं चुकीचं तर ते. पण मग घरात जेव्हा सगळी लोक होती आणि तेव्हा ते सांगायची की अरे पटलं नाही किंवा हे असं केलं, त्याच्यावरून तुला मग टार्गेटही केलं जात होतं, मग तेव्हा तू त्यांना काय एक्सप्लेन करायचं, कारण तू घरात होतास त्यांच्यासोबत, काय सांगायचं असतो त्यांना? बाहेरच्यांना उत्तर द्यायची आवश्यकता नाही, घरात असताना अशा गोष्टी अनेकदा घडलेल्या आहेत. माझ्या मागे घडले असतील. टोमणे देण्यावरून तुला बोललं गेलं होतं की हा कॉमेडी करत नाही तर कॉमेडीतून टोमणे मारतो, आणि हे लोकांना लागायचं. गोष्ट चांगली आहे पण लोकांना ती पटत नव्हती आतल्या. मला तेच म्हणाय, तुला नाही ना पटत आहे, असं मला पटतंय ना, मी करतो. आय थिंक त्याच्यावरून नॉमिनेट सुद्धा केलं. हो 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 प्रभूचं तर वेगळंच फ्रस्ट्रेशन होतं. मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष नाही, मी कसा बोलतोय ओरडतो मला, अरे त्या ओरडण्यामागे काहीतरी कारण आहे, बघ तरी काय आहे ते. त्याला कधीच लक्षात आलं नाही की मी कुठल्या गोष्टीसाठी ओरडतोय त्याला. पण ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला ग्लास रिकामा दिसतो, कोणाला भरलेला दिसतो. ट्रान्सपरंट असेल तर ट्रान्सपरंट असावं ना, पण ते जे आहे ते आहे. ट्रान्सपरन्सी इम्पॉर्टंट डेफिनेटली. एक असा प्रश्न, आत्तापर्यंत तुझा एकंदरीत जो प्रवास तिकडे तू केलेला आहेस, प्रत्येक सदस्यासोबतचं एक वेगळं कनेक्शन तू फील केलं असशील. जेव्हा जेव्हा भांडणं झालेली आहे तेव्हा तेव्हा सागर आम्हाला थर्ड पर्स्पेक्टिव्ह तयार करतो असं दिसलेलं आहे, किंवा तुझा थर्ड पर्स्पेक्टिव्ह काय आहे एकंदरीत. म्हणजे विशाल आणि राकेशचं भांडण असेल किंवा त्याआधी अनेक लोकांची भांडणं झालेली आहेत, त्यामध्ये तुझा ॲज अ कंटेस्टंट आणि मग तू तिकडे त्यावेळेस काय बघत होतास, काय तुझा विचार होता, आणि आत्ता त्याच्यावरती तुला काय बोलावंसं वाटतं बाहेर आल्यानंतर? नाही, जेव्हा जेव्हा मला माझ्या माहिती जेव्हा मी तिथे अनुभव घेतला त्या बाबतीत मी जेव्हा जेव्हा भांडणं व्हायची तर मला ती भांडणं मिटवण्यात जास्त इंटरेस्ट असायचा. नाही, याच्यावरून तुला रितेश भाऊंनी ओरडलं सुद्धा होतं की तू न्यूट्रल का राहतो प्रत्येक वेळेस, स्टँड काय घेत नाही. हां, म्हणजे मला मी मिटवण्याचं स्टँड असायचा माझा, मिटवण्याचा. की किती भांडणार ना आपण, अरे शेवटी मला असं म्हणायचं होतं की 24 तास आपल्याला इथेच राहायचं आहे, तुला मला फेस करायचंच आहे, तर भांडताय कशाला? जी मतभेद आहेत मान्य आहे, बसून बोला एकमेकांशी की मला हे वाटतं, मला हे वाटतं, हे मला तू चुकीचं वाटतं, तुला मी चुकीचं वाटतं, पण कुठल्या विषयावर काय विषय. तर भांडण हे सोल्युशन नाही आहे, भांडण मिटवणं हे सोल्युशन. तर जे काही तुमचे विचार असतील, जे काही मतं असतील, ते बसून बोला, बिंदास बोला एकमेकांशी. त्यासाठी भांडणाची गरज आहे असं मला नाही वाटत. डेफिनेटली. प्रत्येक वेळेस जो टास्क आहे तो तू खूप ताकदीने खेळलेला आहेस. मला वाटतं की जे इतर सदस्य होते त्यांनी प्रत्येक टास्कच्या वेळेस तुला प्रेफरन्स दिलेला आहे, तू त्यांच्यासाठी टास्क केलेला आहेस, मनापासून केलेला आहेस. जेव्हा ते तुझ्यासाठी टास्क करण्यासाठी म्हणून तू त्यांना अप्रोच करायचंस, तेव्हा त्यांचे काय साधारण तुझ्या बाबतीतलं मत असायचं? कारण आम्हाला अनेकदा बघताना असं दिसलेलं की आपण फक्त हो हो करूयात. हो का? हां, हे मला तू मनापासून करायचंस. हां, म्हणजे माझं एक होतं की मला कुठल्याही टीममध्ये टाका, आपल्याला टास्क खेळायचा आहे आणि ज्या टीममध्ये आहोत त्या टीमसाठी खेळायचं आहे. एक्झॅक्टली. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी खेळायचं. मी कुठल्या टीममध्ये हा विचार नंतरचा आहे. जिथे आहे तिथे स्वतःसाठी खेळायचं आहे. तो एक पर्सनल खेळ आहे, हा स्वतः खेळायचा आहे, स्वतःसाठी खेळायचा, पहिला स्वतःचा विचार करायचा आहे. पण आणि इतरांना पण गॅरंटी होती, मी कुठल्याही टीममध्ये गेला तर सागर प्रामाणिकपणे खेळणार हे त्यांनाही माहितीच होतं की मी बायस नाही राहणार, मी काही चुकीचं नाही करणार की त्या टीमसाठीचा फायदा व्हावा म्हणून मी इथे कमी परफॉर्म करेन, असं कधीच झालं नाही आणि ते त्यांनाही माहिती होतं.
निश्चितच. मला एक प्रश्न आवर्जून विचारायचा, पहिल्या दिवशी जेव्हा तू तिकडे गेला होतास त्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर जो सागर आम्ही थोडासा तिकडे कम्फर्टेबल होत नाही आहे, काही गोष्टी नव्याने आलेल्या आहेत असं सगळं दिसत होतं, थोडं विचलित झालेला होता, तेव्हा असं वाटलं होतं की आपण ऑलमोस्ट शेवटच्या आठवड्यापर्यंत ठीक आहे? आता काय सांगू मी, एक माझ्या घरचे, माझी बायको आणि माझी मुलगी बिग बॉसचे भयंकर मोठे फॅन. हो वा, क्या बात आहे. मी जेवढं फॉलो नाही करत तेवढे ते करतात. क्या बात आहे. हिंदी असेल, मराठी असेल, काही. त्यांची गॅरंटी होती मी 3 आठवड्यात परत येईल. खरं आहे, हे खरं आहे. त्यांची गॅरंटी होती की हे तुमचं काम नाही, हे तुम्हाला झेपणार नाही, मी 3 आठवड्यात बाहेर आलो. त्यातल्या त्यात मी चॅलेंज दिलं त्यांना, 3 नाही 4 आठवड्यात. 4 आठवड्यात आपला खेळ संपेल एवढं मला म्हटलं. हे माहित नाही मला, हे भांडणं बिंड सॉलिड यार, आता हे जमेल आपल्याला माहित नाही, पण यार 85 डेज मला म्हणजे घरचे सॅटिस्फाईड आहे, मी स्वतः सॅटिस्फाईड. पण मला वाटतं की 6व्या-7व्या आठवड्यानंतर सागर हा जिंकण्यासाठीच खेळत होता. त्याच्या आधी थोडंसं तो मग ते नाही जमलं का, कुठे कमी पडलं. एक पत्र आलं ज्यात कळलं की यार बाहेर खूपच आशा लावून बसले सगळे, घरचे, मित्र, ओळखीचे, फॅन क्लब, सगळे आशा लावून बसलेत. तो म्हटलं आता आपल्या स्वतःसाठी नाही, त्यांच्यासाठी खेळू, आता ऑल आउट जाऊ, जे होईल ते होईल. म्हटलं बघू काय. तेव्हा तिथे एक मग ठरवलं की आता खेळूया. निश्चितच. जाता जाता मला सांग, आत्ता जे कंटेस्टंट्स तिकडे आहेत त्यातले टॉप 5 तुला कोण वाटतात आणि त्यातला विजेता तुला कोण वाटतो, किंवा तुझा आवडता कोण विजेता व्हावा असं तुला? तन्वी, रेवा ती तर आहेच ऑलरेडी, आता कॅप्टन असल्यामुळे टॉप 5 मध्ये गेली फिनाले. रेवा, विशाल, अनुश्री, अजून कुठं राकेश, दीपाली, राकेश. ओके, हे 5. आणि त्यात तुझ्या मते अनुश्री बाबू, म्हणजे ती जाताना इतकी रडली म्हणून का? नाही अजिबात. ती रडली म्हणून मी तिचं नाव घेईन? अरे असं कसं होईल? नाही, पण मी ती मला वाटते तिने व्हावं, कारण ती तिच्या मतांवर नेहमीच ठाम असते. नाही, कारण तुमच्या दोघांचं सुरुवातीला कधीच पटलं नव्हतं. कधीच नाही पटलं, पण नंतर एक छान बॉन्ड निर्माण झाला आणि मला कळली ती काय. वा, क्या बात आहे. काय चांगली पोरगी आहे. सागर कारंडे आता पुढच्या प्रवासामध्ये आम्हाला कसा दिसणार आहे? कारण आत्तापर्यंत जे सागर कारंडे आम्ही बघितलेलं आहे, उथळ अभिनय करणारा, प्रसंगावधान असणारा, हजरजबाबीपणा असणारा, तितकंच ह्युमराईज असणारा, विनोदाला 4 चांद लावणारा, त्यातही अनेक अशा भूमिका तू साकारलेल्यास की म्हणजे एखादा विनोदी अभिनेता अशा सुद्धा पद्धतीचा अभिनय करू शकतो. मुळातच अभिनयाची एक शैली आहे, ती तुझी स्वतःची तू एक निर्माण केलेली आहेस, त्याच्याने लोकांना तू आवाज केलेला आहेस. आत्ता इथून पुढे कशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स निवडायचं, हे निवडू आणि हे करू, काय तुझ्या साधारण? नाही, मी आत्ता लगेच मला ॲट एनी कॉस्ट एक नाटक सुरू करायचं. क्या बात आहे. कारण नाटक माझा जीव आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. आणि एक सिरियल करेन आता, असं मला वाटतं. फिक्शन मी कधीच आयुष्यात केलं, सिरियल डेली शो मी कधीच केलं नाही. ते चॅलेंज आहे असं मला वाटतं, कारण आपण इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे डेली शो किंवा रोज जाऊन त्याच डेडिकेटली काम करणं, रोज जायचं आपल्याला, आणि तेवढा फोकस ठेवून रोज काम करायचं आहे. पण आता अनुभव पण आलाच नाही, कॉन्फिडन्स पण आलाच असेल. नाही, ते तिकडे म्हणजे ते तुमच्या हातात होतं की तुम्ही कसं प्रेझेंट करायचं, ते तुमच्या हातात होतं. प्रेझेंट करायचं तर करा, नसेल करायचं नका हो. पण तिथे नाही ना, तिथे आपल्याला जावंच लागणार, जबाबदारी आहे आपल्यावर. तर ते मला करायचंय, मला बघायचंय ते झेपतंय का मला. आणि पुन्हा जर एखादा असा कॉमेडी शोची ऑफर आली तर? हो, नक्कीच. म्हणजे काय मत काय, आरामात लगेच. क्या बात आहे. निश्चितच जाता जाता प्रेक्षकांना काय आव्हान करशील आणि आपण थांबूया ही मुलाखत? आव्हान काय, आता आव्हान जे करत होतो ते तिथे तुम्ही 85 दिवस मला पोचवलं तिथपर्यंत. मी बाहेर आलो, वाईट नाही वाटत आहे मला त्या गोष्टीचं,
मी पूर्णपणे समाधानी आहे आणि तुम्ही मला एवढी साथ दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.